एक महिनाभर थांबला तर आज $1.96 मिळतोय, तो $100 मिळायला लागेल. आमचा हा तुमच्याशी वादा आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पेट्रोल $120-130 जाईल. आत्ता मी मोबाईलमध्ये बघत होतो, वाशिमला अकोला नाका म्हणून जागा आहे, तिथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घ्यायला लोकांची रांग लागली आहे. कॅन घेऊन लोक पेट्रोल पंपावर आले आहेत आणि त्या कॅननं एकमेकाला मारतायत पेट्रोल डिझेल भरण्यासाठी भांडणं. एकदा लॉकडाऊन झाला कोरोनाच्या वेळी, आता आपोआपच लॉकडाऊन करायची व्यवस्था होते का काय याची मला भीती वाटायला लागली. राज्यामध्ये देशामध्ये काही दिवसापूर्वी देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण केलंय, अपने पास 6 महीने का कोटा है, पेट्रोल है, डीजल है, गैस है, डरने की कोई बात नहीं. 15 दिवसाआधी केलं. महिना झाला नाही तर त्यांचा नेता सांगायला लागला, बाहेर फिरू नका, सोनं खरेदी करू नका, परदेशात जायचं बंद करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी. अशाच भूमिका 2013ला मनमोहन सिंगांनी घेतलेली होती. जरा आर्थिक परिस्थिती काठावर आल्यावर त्यावेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं होतं की देशात आर्थिक परिस्थिती थकलेली आहे, वाईट परिस्थिती यायला लागली, अशा अर्थाचं ट्विट 2013ला केलेलं. आज तेच म्हणतात की पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे त्याविषयी कुणी काही थट्टा करू नका. थट्टा कोणीच करत नाही, पण मंत्र्यांच्या मागे 10-10, 15-15 गाड्या फिरतात, लोक आपली बघत बसतात, इकडून तिकडे मंत्री जातात. आता एक मंत्री गेला तर दुसरा मंत्री व्हायला तयार असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या जीवितासाठी 5-5, 6-6 पोलिसांच्या गाड्या ठेवायची काही गरज नाही. एक बॉडीगार्ड, एक पोलीस बस. जर सगळ्याच पैशाची बचत करायची असेल, पेट्रोलची करायची असेल, अन्नधान्याची करायची असेल, तर स्वतः कृतीतून आणून, पंतप्रधानांनी देखील 2च गाड्यांवर ताफा आणलाय असा एक टीव्हीवर व्हिडिओ बघितला मी त्या दिवशी. त्यांची गाडी आणि मागे एक गाडी. आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देखील त्यांच्याच गाडीतनं फिरतील. आता ते तर मोटरसायकलवर फिरायला लागलेत, त्यामुळं काय प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांचं अनुकरण महाराष्ट्रातले दुसरे सगळेच मंत्री करतील आणि सगळं मंत्रिमंडळ मोटरसायकलवर येईल अशी अपेक्षा या निमित्तानं. आपण शेवटी आपल्या अपेक्षा व्यक्त करणं आपल्या हातात आहे, आपण काय करणार. पण देशाची आर्थिक परिस्थिती संकटाची आहे आणि संकट असं ज्यावेळी येतं मित्रांनो, त्यावेळी पहिला भरडला जातो तो शेतमजूर आणि शेतकरी.